नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये खूपच खतरनाक ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळतोय। इकडे मात्र आता तात्याने जो काही गोंधळ घालून ठेवला होता ते सगळं बघून मात्र चक्क आता मंजूला घेऊन तो सत्याच्या घरी आलाय। पण प्रेक्षकांनो, सत्या मात्र आता कसा धावत पळत पोहोचतो, तात्याचीच कशी वाट लावतो ना, तात्याचीच कशी गोची करतो हे मात्र आता फिक्स झालेलं आहे। इकडे तात्याने जो काही मंजूचा जीव घेण्याचा अघोरी डाव आखला होता प्रेक्षकांनो, तो मात्र आपल्या सत्याने पूर्णपणे पालटूनच टाकला होता। बलमा आणि सत्याने मंजूचा जीव तर वाचवलाय, पण आता प्रेक्षकांनो बलमाच्या गाडीतलं नेमकं पेट्रोल मात्र संपतं। सत्याला आता कळून चुकतं काहीतरी विघ्न मात्र आपल्यावर आलेलं आहे। तेव्हा बलमा म्हणतोय, बघ गाडीतलं पेट्रोल संपलंय। सत्या मात्र आता बलमावर भयंकर चिडचिड करतो, अरे तुला अक्कल आहे की नाही बलमा, वेळ काय काळ काय, इथं वाघमारीचा जीव जायची वेळ आली आणि तुला असं हे सगळं सुचतं कसं रे। इकडे मात्र प्रेक्षकांनो आता मात्र सत्या आपल्या मंजूसाठी काय काय करणारे, तात्याचे कसे वांदे करणारे, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र वाघमारीचा जीव वाचवायचा आहे, जीवाचं रान मात्र आपल्या सत्याने केलेलं असतं। पेट्रोल संपलंय आता बलमाच्या गाडीतलं। जयड्याला त्यांनी फोन केलाय आणि विचारलं की तिकडे तात्या आलाय का। जयड्या म्हणतो, सत्या अरे काय झालंय, अरे मला जरा प्रॉब्लेम आहे, तू फक्त सांग। सत्याने आता सगळं घडलेलं प्रेक्षकांनो जयड्याला सांगितलंय, कशा प्रकारे बलमा तिकडे गेला होता, कशा प्रकारे त्यांनी आता मंजूला वाचवले। पण आता इकडे बहुतेक तात्यांना डाऊट आलाय मंजिरी मॅडमवर, आणि आता मी घरी आहे की नाही हे पाहण्यासाठी तात्या आपल्या माया पॅलेसला जाणार आहे। आणि मम्मीलाही मी सांगितले की मी रूममध्ये झोपतोय, मला डिस्टर्ब करू नको। आणि बरोबर आता तिकडे रूममध्ये कोणीच नाहीये। आता मात्र प्रेक्षकांनो जयड्या म्हणतो, सत्या तू अजिबात काळजी करू नको, तू जसा म्हणतोय ना तात्या मात्र इकडे आता आलेला आहे, पण मी आता सगळं सांभाळतो, मी व्यवस्थित आता काम करतो, तू काळजी करू नको। सत्या मात्र म्हणतो, पटकन जा माझ्या रूममध्ये, शांतपणे जाऊन झोप। जयड्या म्हणतो, अरे सत्या तू काळजी करू नको, मी तुझ्या रूममध्ये जाऊन झोपी जातो आणि तोंडावरून पांघरणही घेतो। जयड्या त्या ठिकाणी जाऊन झोपणार प्रेक्षकांनो, जेणेकरून थोडी तरी परिस्थिती हातात राहावी, कारण मम्मीला जर डाऊट आला तर मम्मी मात्र तात्या साहेबांपुढे आता सत्य सांगू शकते। ही गोष्ट सत्याला माहिती आहे, त्यामुळे त्याने बलमाला सांगितलेलं आहे की बलमा म्हणतोय, बघ मला पेट्रोल आणायला जावं लागतंय, त्याशिवाय आपल्याकडं दुसरं काही ऑप्शन नाही आहे। सत्या म्हणतो, ती तुझी गाडी आणि तुझं पेट्रोल काय करायचं कर, आता मला तर धावत पळतच जावं लागेल, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे। सत्या मात्र प्रेक्षकांनो असा काही पळत निघतो ना, बलमा त्याला म्हणत असतो, धावत पळत कसा जाणारीस तू, अरे मला जावं लागेल। तात्याने मंजूला घरी आणले आणि ते मात्र मंजूने बघितले, तात्याला आपण कुठे आलोय, तेव्हा मात्र सत्याच्या घरी आलोत आपण। मंजूला मात्र धक्काच बसतो, तात्याने मंजूला त्याच्या घरी नेण्याऐवजी वापस माया पॅलेसमध्ये आणलेलं असतं। होय प्रेक्षकांनो, कारण तात्याला सत्यावर डाऊट आलाय, सत्याला शोधायसाठी आले त्या मंजूला इकडे घेऊन आलाय। आता मात्र अजिबात तुम्हाला सत्याच्या घरी मला सांगितलं होतं ना यायचं नाहीये, तुम्ही काय इथे मला घेऊन आलात। आता मात्र काहीतरी करून तात्याला सत्याला बाहेर काढायचं असतं। सत्या मात्र आता तिकडे झोपलाय असं माया जेव्हा सांगते, मंजिरी अगं बाळा तू जे बोलतेस ना बरोबर आहे, तुला इकडे येण्याची अजिबात इच्छा नाही गं, पण आता कसं आहे ना, मी फक्त सत्याकडे माझं एक काम आहे ते मात्र तेवढं करून यायसाठी आलोय। तू आता इथे बाहेर थांबलीस ना बेटा तरी चांगलं आहे, मी जातो 2 मिनिटात सत्याचं काय बोलून येतो। तेव्हा मात्र मंजिरी दारातच उभी राहते, सत्या मात्र धावत पळत आतमध्ये गेलेला असतो। आता सत्या नक्की घरात आहे की नाही, कारण टेम्पो आडवा आणणारा व्यक्ती जर का सत्या असेल तर मात्र तो मंजूला वाचवायला आलेला असेल तर मात्र तात्या या कुणालाच आता जिवंत ठेवणार नाहीये। आता मात्र एका गोष्टीमुळे मंजूला टेन्शन आले, तिने लगेच आता स्वतःचा फोन काढला, सत्याला फोन करून विचारले, तू कुठे आहेस, तात्या तुझ्या घरात आपल्या रूममध्ये पोचलाय, तू पटकन ये। तेव्हा म्हणतो, वाघमारी मी येतोय, गाडीतलं पेट्रोल संपलंय म्हणून प्रॉब्लेम झालाय, मी तिकडेच आता धावत पळत येतोय। मंजू म्हणते, सत्या 1 मिनिट देखील वाया घालवू नको, तात्या इथं घराच्या बाहेर आलाय, तू कधी पोचणार आहे तेवढं मला सांग। अगं मी जयड्याला झोपवले माझ्या जागेवर, काळजी करू नका तुम्ही। मंजू म्हणते, सत्या तुला समजतंय का, तात्या वर जाऊन तुझ्या तोंडावरचं पांघरण काढू शकतात, हे पांघरून काढलं त्यांना जर कळलं की तू तिथे नाहीये तर मात्र आपलं सगळं बिंग फुटणार आहे। आता मात्र सत्या जीवाच्या धावाने आकांताने पळत असतो, कुठं काही लिफ्ट मिळते का बघतो, पण तिथं पोचायच्या आत कसल्याही परिस्थितीत आता तात्याच्या आधी याला पोचायचे। तो मंजूला म्हणतो, मंजूचाही जीव खालीवर होतो, सत्याचाही जीव खालीवर होतो। मंजूला दिसत नाही हे आत्तापर्यंत तात्याला कळलेलं असतं की तिला दिसत नाही, पण जर का तात्या वर गेला, त्याने जर पांघरण काढलं आणि तिकडे सत्या जर नसला तर मात्र आत्तापर्यंतचा सगळा प्लॅन पाण्यात जाणार आहे।
तात्याला कळणार आहे की सत्य आणि मंजूने मिळूनच हा प्लॅन केला आहे आणि आपल्याला उल्लू बनवलं आहे. सत्य आणि मंजूचंच काहीतरी कारस्थान आहे आणि ते दोघं भांडण करून असे वेगळे राहायला लागले. हा सुद्धा त्यांचा प्लॅन आहे. जितक्या लवकर होईल आता तेवढ्या लवकर सत्या तू घरी ये. सत्या म्हणतो वाघमारे मी पळतोय, मी लवकरात लवकर पोचतो, तू काळजी करू नको. इकडे सत्या आता धावत असतो. तात्या आलेला पाहून माया मॅडम तर जाम खुश. तात्यासाहेब अरे वा वा वा, कसे काय आले तुम्ही? स्वतः आले हो? कसे काय आले सांगा ना, आम्हाला बोलून घ्यायचं असतं, काही काम असतं तर. अहो आपल्या खासदारकीच्या विषयी तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना मगाशी. तात्या म्हणतात मम्मी साहेब मी आता खूप महत्त्वाच्या कामाला आलो आहे. सध्या मला आता तुमच्याशी बोलायचं नाही आहे, मला आता सत्यासोबत खूप अर्जंट बोलायचं आहे. तुम्ही सत्याला जरा खाली बोलवता का की मी स्वतः वर जाऊ? सत्याला माझं काय महत्त्वाचं बोलायचं हे बोलून येतो. माया म्हणते अहो तात्यासाहेब तुम्ही वर जायची काय गरज आहे? आम्ही घरात असताना तुम्ही कशाला काळजी करताय? मग अशीच फोन करून मी तुम्हाला सांगितलं आहे की सत्या झोपलाय. आज काय झालं काय माहीत, त्याची तब्येत जरा खराब झाली आहे, त्याला कणकण आली आहे बघा, ताप आली आहे, सर्दी खोकला. तुम्ही बघता ना नुसती दगदग दगदग करतो हे पोरग. ती पोरगी एकदाची आमच्या घरातून गेली ना तेव्हापासून सत्या थोडा आरामात आहे. त्याच्यामुळं मला वाटतं त्याला आता कंटाळा आलाय म्हणून तो आराम करतोय. ती नेबळट होती ना ती जेव्हा गेली ना तेव्हा सत्याला बघा सुखाची झोप लागली. बाई घरात होती ना तोपर्यंत माझा सत्या बिलकुल आरामात नव्हता. आता मात्र तुम्ही मम्मी साहेब टाईम घालू नका, मला अर्जंट जायचे, तुम्ही सत्याला बोलवा बरं, मला त्याला बोलायचे. राजकारणातलं खूप मोठं आता काहीतरी महत्त्वाचं त्याच्याशी डील करायची असं तात्यासाहेब करतात. मंजूला मात्र कळून चुकले की तात्या आता वर जाणार, स्वतः बघणार की सत्या तिकडे नाही आहे. आता मात्र मंजूने प्रेक्षकांनो खूप मोठी चाल केली. काही करून सत्यापर्यंत पोहोचवायचंच नाही आहे तात्याला. तात्याला खालीच खिळवून ठेवलं पाहिजे ही गोष्ट तिच्या लक्षात येते. तिने आता तात्याला जोरजोरात आवाज देते, तात्यासाहेब लवकर चला बरं, मला यांच्या घरात अजिबात उभं करू नका, अजिबात मला तुमचं आवडलं नाही, तुम्ही इथं का आणलं मला या लोकांची तोंडही बघायची नाही. तसं तर देवाने मला दिसणंच बंद केलं आहे. आणि आरडाओरडा मंजू करते. इतकं मात्र आता त्या मम्मीला वाटतं काय झालं का ये नेबळट, तू कशाला आली ग इथं? तुला बोलवलं का मी? तात्यासाहेबीला कशाला घेऊन आलात तुम्ही? अभद्र पायाची नुसती. तुमचं काम होतं सत्याकडे तर तुम्ही यायचं ना एकटं, तिला कशाला घेऊन आलात त्या नेबळटला? ह्या बाईचा पायगुणच नको आता मला. मंजू आता प्रेक्षकांनो 1 मिनिटसुद्धा वाया घालत नाही. तिचा आता धिंगाणा चालू झाला आहे. कशाला नेबळटला तुम्ही घेऊन आलात? ओय मम्मी काही नेबळट वगैरे म्हणायचं नाही मला, अजिबात मी अशी नाही आहे. तुम्ही आता कशाला मला बोलताय? काय ग एवढा माज आहे तुला तर कशाला आमच्या दारामध्ये आली? म्हणून मम्मी मात्र तिचा अपमान करत असतात. मंजू देखील मुद्दामून आता भांडणाची सुरुवात करते आणि दोघींचं दणके दनादन भांडण लागतं. करा माझाच अपमान करा. तात्यासाहेब तुम्हाला आता भावासारखं सांगते मी, या सुरुवातीलाच आता या पोरीला दारात तुम्ही घेऊ नका. ही पोरगी 1 नंबरची बदमाश आहे. बघा माझ्या दारात येऊन कसा माझा अपमान करते. तेव्हा तात्या म्हणतात मंजिरी बाळा असं बोलायचं नाही. तात्या मात्र बाहेर आलेले असतात. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. तू जर का आता बोलली नाही तर या मम्मी साहेब देखील तुला बोलणार नाहीत. तू शांत राहा. मंजू म्हणते तात्यासाहेब असं कसं तुम्ही मला शांत राहायला सांगता? ही बाई नको ते मला बोलते, नको ते माझा अपमान करते. तुम्ही बघितलं ना त्या दिवशी कसं मला घराच्या बाहेर काढलं. यांचं पोरगंही तसंच आहे, 1 नंबरचा बदमाश सत्या. त्याने सुद्धा माझी बाजू घेतली नाही. अहो यांनी तर माझी कधीच बाजू घेतली नाही. या घरात मी राहिले ना फक्त आयुष्यभर मला मोलकरणीसारखं त्यांनी काम करायला लावलेलं आहे. इकडे माझं सगळ्यांच्या समोर माझा अपमान करत राहिल्या, कधी मला चांगल्या बोलल्या नाही. किती म्हणून आता माझ्या दिसण्यावरून माझ्या बोलण्यावरून मला नको ते बोलल्या. आता मात्र मला यांच्या घरासमोर तुम्ही का घेऊन आलात? मला अजिबात तात्या तुमचं पटलं नाही आहे. आत्ताच्या आत्ता मला आता आपल्या घरी जायचं आहे. चला आता तुमच्याकडे मी 1 मिनिट थांबणार नाही आहे. असं म्हणत प्रेक्षकांनो मंजूने मस्त नाटक चालू केलेलं असतं. काही करून तिला सत्य येईपर्यंत आता टाईम कसा तरी घालवायचा असतो. तात्याला वर जाऊ द्यायचं नसतं. तात्या तिला किती समजावतात पण मात्र मंजिरी ऐकायला तयारच नाही आहे. इकडे मात्र मी काय तोंडायला सुरुवात केली नाही आहे तात्या. तुम्ही बघा ना मम्मी साहेबच सुरुवात करतात. अहो तात्यासाहेब तुम्ही का ऐकताय तिचं? या घरामध्ये या, त्या नेबळटला राहू द्या तिथंच दारामध्ये. आता मात्र तिला चहासुद्धा देणार नाही, पाणीसुद्धा विचारणार नाही. का ग नेबळट तू अशीच बाहेर थांब, आमच्या घरातलं पाणीसुद्धा तुला मिळणार नाही. म्हणून अजून आता मम्मी नको ते बोलते. तात्या मात्र म्हणतात हे बघा तुम्ही दोघी आता भांडू नका बरं, अजिबात भांडायचं नाही आहे. तुम्ही एकमेकांच्या समोर तुम्हाला आणलं आणि चूकच केली मी. मंजिरी तू ऐक बरं, तू माझी मानसकन्या आहेस ना, माझ्या पोरीसारखी आहेस, माझ्या लेकीसारखी आहे. मग मी काय सांगतो अजिबात तू माझं ऐकत नाही ना, मग आता तू शांत राहा, प्लीज शांत राहा, एकदा ऐक माझं. तू 2 मिनटं शांत राहिलीस ना तर माझं काम होईल. आता मात्र मम्मी साहेब अहो तात्या मी आहे ना, मी पाठवते सपनीला आणि सत्याला बोलवून ते खाली. सत्या खाली आला, त्याला जर कळलं ना की ही मंजू आली तर तो कसा धावत पळत येतो बघा.
कसं हिला त्या दिवशी घरातून हाकलून दिलं त्याने, घरातून हाकलून दिले. जागा सपने, जा त्या सत्याला बोलवून आणि इकडे. ती मात्र प्रेक्षकांनो वर जाते तर एक व्यक्ती झोपलेली असते. तिला वाटतं तो सत्याच आहे. सत्या भाऊजी अहो तुम्हाला मम्मीनी खाली बोलवलं आहे, तात्या आलेत. आता त्या सपनीला कुठं माहिती आहे की तिथं झोपलेला तिचाच नवरा आहे म्हणून. आता मात्र तो हाताने इशारा करतो आणि हिला काहीच कळत नाही. तिला आता उठवावंसं वाटत असतं. सत्या भाऊजी अहो उठा, पांघरण काढू का? आपलं काही खरं नाही आहे. आता हिनं जर पांघरण काढलं तर जयदीपसुद्धा घाबरलेला असतो, कारण सत्याचा राग तिला माहिती आहे की आपल्याला जर कोणी झोपेतून उठवलं तर मात्र तो माझी वाट लावेल. तात्यासाहेबाला आता वरती यायचे, पाठवू का हो? जयदीप मात्र पुरता घाबरलेला असतो. तो तोंडाने काहीच बोलत नाही, हातवारीच करत असतो, ज्या अर्थी सत्या तिथे नाही आहे. तात्याने आता जर वर जायचं ठरवलं, सत्याचं पांघरण उघडून बघायचं ठरवलं आणि सत्या तिथं आहे हे जर त्याला कळलं तो इथे नाही आहे म्हणून, तर मात्र आता वांदे होणार आहे. सत्या धावत पळत घरात पोहोचलाय. गॅलरीमधून उडी मारून पटकन आता जाऊन तिकडे झोपायचा विचार करतो आणि वाकून उभं राहून त्याने बघितले, त्याला मंजू दिसते. मंजू बोलण्यात न वेळ घालवता पटकन त्याने आता इकडे हात टाकलाय, गॅलरीतलं दार काढले आणि रूममध्ये जाऊन पोहोचलाय. तात्यासुद्धा त्याच्या रूममध्ये आता पोहोचलेला असतो. तात्या दरवाजाच्या एकदम जवळ आल्या प्रेक्षकांनो. तात्याला मात्र डाऊट आलाय की हा सत्या नाही आहे, तो आपल्याला उल्लू बनवत आहे. आता तात्याने दरवाजा उघडला. तात्या जसा दरवाजा उघडतो त्याला दिसतं की बेडवर कोणतरी झोपले. त्याचं मन सांगतं की नक्की हा सत्या नाही आहे, दुसरंच कोणीतरी आहे. आता मात्र त्या व्यक्तीचं पांघरण प्रेक्षकांनो तात्याने असं काही ओढलं ना की तात्यासमोर खूप मोठं सत्य आता आलेलं असतं. त्याला आता सत्याच तिकडे झोपलेला दिसतो. सत्या पटकन येऊन तिकडे झोपतो. जयड्याला कपाटाच्या मागे लपवून ठेवतो आणि जयड्या बिचारा स्तब्धपणे लपून बसलेला असतो. तात्याला ते काहीच दिसत नाही, पण तात्या पांघरण उघडून बघतो त्या क्षणाला सत्याच तिकडे असतो. आता मात्र सत्या म्हणतो, काय तात्या, लाज वाटत नाही का तुम्हाला? कशाला आलास तू इथे? माहिती आहे ना माझं आणि तुझं पटत नाही. इथं घरात येऊन माझ्या रूममध्ये येऊन माझं पांघरण का काढलंस तू? असं बोलायला सुरुवात करतो. इकडे म्हणतो तात्या तसं नाही रे, मला तुला बोलायचं होतं. सत्या म्हणतो मला तुम्हाला बोलायचं नाही आहे, तोंडही बघायचं नाही आहे मला तुमचं, जा इथून निघून. मम्मी साहेब म्हणतात, सत्या असं कसं बोलतोस रे, तात्यांचं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. तेव्हा मात्र सत्या म्हणतो, विचार बरं त्यांना काय महत्त्वाचं काम आहे. मम्मी म्हणतात, तात्या विचारा की काय विचारायचं होतं तुम्हाला. सत्याला जेव्हा तात्या म्हणतात, हे बघ मी ते नंतर बोलतो. सत्या म्हणतो, मम्मी तुला सांगितलं होतं ना कोणालाही माझ्या रूममध्ये येऊ द्यायचं नाही. तुला का सांगितलं मी? याच्याचसाठी. कोणीच तुम्ही मला घरामध्ये झोपू देत नाही, आराम करू देत नाही. ती बायको होती तेव्हाही तसा असता, आता तू. इकडे मात्र प्रेक्षकांनो तात्या आणि सत्याची वादावादी होते. अक्षरशः सत्याने त्याला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तात्याला काहीच बोलता येत नाही, कारण तात्याला तिकडे मंजू आता दिसते. इकडे मात्र मंजूला हसणं येतं की मंजू पाहतच असते काय चाललंय काय नाही. सत्याला समोर आता तात्यानं येऊन कसा दणका दिलाय प्रेक्षकांनो, हे मात्र आता पाहायला मस्त वाटणार आहे. मंजू आता म्हणत असते, तात्यासाहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना यांच्या घरामध्ये जायला नको. बघितलं नाही माणसं कशी आहेत, अहो यांना काही कोणाचा मानपान नाही आहे. तो सत्या आहे तसा, त्याची माय पण तशी. सत्या आणि तात्या यांची मात्र भांडण लागली आहेत प्रेक्षकांनो. हे सगळं मंजूने ऐकलेलं असतं. मंजू हे सगळं आता ऐकते आणि तिला तर आनंद झालेला असतो. सत्या तर सापडलाच नाही, पण तात्याचा मात्र अपमान झालाय म्हणून मंजू सत्या खुश असतात. आता मात्र सुरवे घरात पुढे काय धिंगाणा होणार आहे, मम्मी साहेबांचं आता कसं वाटोळं होणार आहे प्रेक्षकांनो, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे.